रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी.
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरायाले दीन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरायाले दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती हो का दुराचारी विषयी असत हो का दुराचारी विषयी असत संत कृपे करीत उद्धरती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा वास त्यांचा पाहे अखंडित नामा वाट त्यांची पाहे निशिदिने घ्याय संत संगती अखंडित नामा वाट त्यांची पाहे अखंडित नामा वाट त्यांची पाहे निशिदिने घ्याय संत संगती विठोबा रखुमाई ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले 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 ब्रह्ममूर्ती संत
नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती दोष जाती दोष जाती नाम घेता दोष जाती नाम घेता दोष जाती दोष जाती ब्रह्मादिक ध्यान वंदिती पायवल्ली ब्रह्मादिक ध्यान वंदिती पायवल्ली नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिक जांच वंदिती पायवल्ली ब्रह्मादिक जांच वंदिती पायवल्ली वंदिती पायवल्ली महायोग पेटे तटे भीमरथ्यम महायोग पेटे तटे भीमरथ्यम वरम कुंडली काय धातु मुनिंद्रे समागष्टतिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम
नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्तम नमामि ओम ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुच गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकांना श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी वैसवू पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वचन ऐका कमला वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती 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 वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः माझी
बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला चित्तारावे भाविकाला चित्तारावे भाविकाला चित्तारावे भाविकाला चित्तगावे भाविकाला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा वाट त्यांची पाहे किंवा अखंडित नामा वास त्यांचा पाहे निशी दिने घ्याये संत संगती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला हा पारगाव सुद्रीक ते श्री क्षेत्र पंढरपूर पायवारी दिंडी सोहळा आणि या दिंडी सोहळ्यातील नवव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आता तुम्ही तर बघा मी ड्रायव्हर आहे बरं का, ड्रायव्हर कडे सेवा आहे. ड्रायव्हरला आता सेवा तुम्हीच करून घेणार आहेत सगळी. आता मला काही चुकलं माकलं तर तुम्ही असं सपोर्ट करीत जा, म्हणजे आपण खेळीमेळी सेवा करू. मी काय कीर्तन करीत नाही, गेल्या वर्षी केलं इथं वाटतं, त्याच्यावर आता परत ह्या वर्षी करतोय. मी काय कीर्तनकार नाही, पण करू आपण एक सद्गुरूची सेवा त्यांच्या कृपा आशीर्वादाने. तर सेवेसाठी घेतलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त, भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराज ज्यांना भक्ती विचारावी महाराज, अशा महान अधिकारातील महात्मा नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या संत सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगातून नाथ महाराज काय सांगतात ते आपण पाहणार आहोत. नाथ महाराज म्हणतात, ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्मच अवताराला आलं म्हणले, पण कसं आलं म्हणजे मूर्तीच्या रूपाने आलं. ब्रह्म कसं आहे, न दिसणारं ब्रह्म पण अवताराला आलं मूर्तीच्या रूपाने. ते म्हणजे आपले दादा आहेत बरं का, अवताराला आले. कशासाठी आले, तर उद्धारासाठी आलेत बरं का, आपल्या जड जीवाच्या उद्धारासाठी. उद्धाराया आले दीन जना, पण त्याच्यासाठी कसं व्हावं लागल, दीन व्हावं लागल. कारण तो परमात्माच कुणाचा आहे, दिनाचा स्वैर आहे. त्या दिवशी तुम्ही कीर्तन ऐकलं, भाऊंनी अभंग घेतला होता, पंढरीशी जारे संसारात, दिनाचा बरं का. तिथं दिन व्हावं लागत, दिन. नाही तर मग बाकीच्यांनी किती नाकाने वांगेसवाला, विषय नाही तिथपर्यंत जायचा. त्याला दिन झाला, लीन झाला, तो तिथपर्यंत जाऊ शकतो. तो दिनाचा स्वैर आहे. मग आशांची वाट कोण पाहतं, तो ब्रह्मा करून आधी देव देवता सुद्धा आशांची वाट पाहते. कुणाची, की अशा संत महात्म्याची वाट पाहतात. ब्रह्मादिक त्यांचे पायावर वंदन करतात. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. कशासाठी,
अरे म्हणले त्यांच्याकडून जर आम्हाला नाम भेटलं तर सगळे मागचे दोष निघून जाते. नाम घेता वदनी दोष जाते, म्हणजे दोष निघून जाते. ब्रह्म करून आधी देव देवता सुद्धा इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून हे सुद्धा वंदन करतात त्यांच्या पायावर की आम्हाला असा महात्मा भेटावा. मग आपल्याला वाटतं का नाही भेटा? आपल्याला बी भेटलेत महाराज, पण देव देवता सुद्धा त्यांची वाट पाहतात, त्यांच्या चरणावर वंदन करतात. मग काय होईल असा महात्मा भेटलं तर? नामदेव महाराज सांगतात की किती बी पापी असू दे, किती बी हो का दुराचारी विषयी असत, पण त्यांची जर कृपा झाली ना बाबांची संत कृपे त्वरित म्हणले लगेच, वेळ नाही लागत तिथं, त्वरित उद्धरते. संतांची जर कृपा झाली ना लगेच उद्धार आहे महाराज. मुखी नाम हाती ऐशी साक्ष बहुतांची महाराज. संत सांगून गेलेत महाराज, लगेच ज्या वेळेस अनुग्रह झाला त्याच दिवशी मोक्ष पावला. महाराज नामदेव महाराज म्हणतात, मी आशांची ज्यांना हे सद्गुरू मिळाले, ज्यांना हे संत भेटले, आशांची मी काय करतो? वाट पाहतो, किंवा आशांचा मला सहवास लाभावा. एका ठिकाणी वास आहे बरं का, अखंडित नामा वास त्यांचा पाहे, म्हणजे त्यांचा मला सहवास लाभावा. कुणाचा? अशा महात्म्यांचा, संजय भाऊ सारखे, श्रीकांत भाऊ सारखे, ह्यांच्या संगतीत मला सतत राहावं वाटतं, असं सहवास लावावा. मग आशांची वाट कोण पाहतो? नामदेव महाराज म्हणते आशांची वाट मी पाहतो. अखंडित अखंडित नामा वाट त्यांची पाहे. आणि मग काय होईल? त्यांनी दिलेलं मी रात्रंदिवस घेईन म्हणजे निशी दिने घ्याये. निशी म्हणजे दिन म्हणजे दिवस, रात्रंदिवस मी नामस्मरण करेन, म्हणजे निशी दिने घ्याये संत संगती. हे आपला मला जसा जमन असा मी एक भावार्थ सांगितलाय तुमच्या पुढं. तुम्हाला भावार्थ कळलाच असेल, अभंग बी कळलाच असेल, आहे का नाही? मग जाऊ झोपाय. आपल्याला थोडीशी सेवा करायची, थोडीकी मुडकी करू आपली थोडीशी. तर महाराज नामदेव महाराज काय म्हणतात? ब्रह्म अवताराला आलं म्हणले, पण कुणाच्या उद्धारासाठी? कुणाच्या? दिनाच्या. पण उद्धार होण्यासाठी माणूस व्हावा लागत बरं का? लागत ना का? पशूंचा उद्धार होतो, कुत्रे मांजरे डुकर खोकडं गाई बैल चिलटर डास गोमास यांचा उद्धार होईल का? अहो यांच्या ठिकाणी ते ज्ञानच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही उपजताच मरती, बहिरी होती अंधी पांगुळ मुकी. त्यांच्या ठिकाणी हे ज्ञान नाही, फक्त माणसाला ज्ञान आहे. जो ज्याला मनुष्य जन्म मिळाला ना त्याला फक्त ज्ञान आहे. म्हणून ज्याला जन्म मिळालाय, कारण आपण 84 लक्ष योनीमध्ये फिरलोय आधी. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे खचित, म्हणून हा जीव भ्याला शरण. त्या भगवंताशी शरण गेलोय आपण. अनंत जन्मी आपण फिरलोय, अनंत जन्म, एक एक योनी मग लागे वारा. पाप पुण्य समान झालं महाराज, आणि आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय. नाही तर आपण कुत्र होतो, खायला भेटलं टाक दिलं कुणीतच खाल्लंय. नाही तर असे रस्त्यावर मेलोत किती बाऱ्या, पायाखाली मुंग्या होऊन मेलोत, टीच मारले, गोमा इच्छू निघल्या आपल्याला किती बाऱ्या. एक जन्म भेटला तर किती बाऱ्या? कोटी बाऱ्या. एवढी हाल झालेली आपली. आणि मग भगवंताला प्रार्थना केलाय, देवा मला असा जन्म दे की तुझ्यापर्यंत येण्याचं साधन दे. कारण या जन्मात आपण किती वेळा मेलोत आणि किती वेळा जन्मात आलोत. म्हणून हा जीव भ्याला शरण कोणाला गेलाय? त्या भगवंताला प्रार्थना करू लागला, देवा मला असा जन्म दे की तुझ्यापर्यंत येता येईल, असं साधन दे. अनेक साधनं दिली ते आपल्याला, कुत्र्याचं मांजरीचं डुकराचं खोकडाचं अनेक साधनं होते. त्याच्यात आपल्याला देव कळला नाही. देवाव टंगडी करून गेलो आपण, गेलो का नाही? त्यावेळेस कुत्र होतो, त्यावेळेस भगवंत कळला नाही महाराज आपल्याला. पण हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय महाराज. शेवटची पाळी, शेवटचं साधन दिलंय भगवंतानी. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि चुकली यावर मग
त्या भगवंताची प्रार्थना केली आपण सर्वांनी, आणि त्याला प्रार्थना केल्यानंतर आपण सांगितलं की मला असं साधन दे की ज्या साधनापासून मला तुझ्यापर्यंत येता येईल. मग आयुष्याच्या या साधने आयुष्याच्या या साधने आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्म आलो दास आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे. कारण हे आयुष्य भेटलंय ना आपल्याला, मनुष्य जन्म भेटलाय ना, तर महाराजांचं सांगणं असं आहे की आपल्याला काही पण होता येईल. हे आयुष्य भेटलंय आपल्याला. जसं डॉक्टर होता येतं, अनेक पदवी आहेत, इंजिनियर होता येईल, वकील होता येईल, भिकारी बी होता येईल, चोर होता येईल, दरोडेखोर होता येईल, बहीण येता येईल काय, पक्वाज वादक होता येईल, गायनाचार्य होता येईल, काही बी होता येईल या आयुष्यात. कारण जन्म मिळाला ना माणसाचा, पण देवापर्यंत बी जाता येईल आणि नरकात बी जाता येईल. मग आपण ठरवायचंय आपल्याला काय करायचं. इथं हा जन्म मिळालाय आपल्याला, हा शेवट झालं ना. निधान लागले हाती उत्तम सार उत्तम सार उत्तम जाती देवाची होईल तरी कालोती देवाची होईल तरी कालोती राजते लागले हाती नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देव होऊ म्हणती ते देवाची होती तरी कान चित्ती धरावे. अहो हा धन भेटलंय आपल्याला. ही शरीर म्हणजे हे धन भेटलंय, पंचमहाभूताचं शरीर आपल्याला मिळेल, उष्ण आणलंय आपण. ज्या वेळेस आपण त्या भगवंताला प्रार्थना केली देवा मला असा जन्म दी, त्यावेळेस त्या भगवंताने आपल्याला आईच्या पोटामध्ये तो गर्भ तयार होत होता, त्या गर्भात आणून बसविलं त्या शरीरात, त्या देहात. तो देह म्हणजे आपण नाही, तर आपण आणून बसविलेलं आहे ते आपण येतं. आणि मग तिथं अशीच हवा होती, असं पटांगण होतं आईच्या गर्भात, आहे का नाही. मस्त पैकी दिंडी फिंडी चालली असं होतं का, असं काय एअर कंडिशन काय होतं. काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मल मास मूत्र रक्त. अहो तुझं क्षणोक्षणा सतत त्याची आठवण काढतोय आपण. कारण तिथं त्रास होत होता आपल्याला, भट्टाटा उकाडल्यावर उकडत होतो. आणि कसा होतो, गर्भवास मे दिया दंड खाली असता दिला दंड वरती पाय खाली गेंड वरती पाय खाली गेंड वरती पाय खाली गेंड असता दिला दंड वरती पाय खाली गेंड वरती पाय खाली गेंड वरती पाय खाली गेंड. आणि मग महाराज आपली अशी परिस्थिती, नाकी तोंडी सगळी घाण चाललेली महाराज. आणि मग तिथं भगवंताची प्रार्थना करतो आपण सर्वजण. तो हसण्याचा विषय नाही महाराज, हे दुःख भोगलंय आपण. हा? दुःख भोगलंय, किती दुःख होत ते. आपल्याला साधं एखाद्या फुरोड्यात कोंडून ठेवलं तर कसं होईल, आणि तिथं जम केलेलं आहे आपल्याला. ते मगाशी आमचे महाराज म्हणले, सतीश महाराज म्हणले सगळे कोंडले सांगत होते, तसं आपल्याला तिथं कोंडून ठेवलेलं आहे महाराज. आणि मग तिथं शनोशनाला देवा मला सोडव रे, देवा मला सोडव. त्यावेळेस भगवंताने आपल्याला विचारलं, अरे तुला सोडवतो पण तू बाहेर जाऊन काय करशील. काय काय आठवण पाय हा माझा दिवस आठवण पाय हा माझा दिवस आठवण पाय
काय नवस केलाय आणि कधी फेडायचा? अहो साधं देवळात जाऊन नवस केले तर तुम्ही नवस फेडीत आहे. तोरण बांधीन म्हणलं की झालं की तोरण नेऊन देताय. देवाला काही नवस केला असेल तर फेडता का नाही तुम्ही? आणि इथं तर खऱ्या देवाला नवस केलाय. देवळातल्या दगडाच्या देवाला नवस केलेला तुम्ही फेडणारी माणसं इथं, आणि खऱ्या देवाला केलेला ती विसरून गेले. खऱ्या देवाला नवस केला का नाही आपण? गर्भात होतो त्यावेळेस गर्भवास में वचन दिया था भजूंगा सिया राम, बाहर आकर खुद को भूल गया. विसरून गेलो आपण वचन दिलेलं. त्या भगवंताला आपण वचन देऊन आलोय. दिले गर्भात वचन तुझे करीन भजन, आठवीन पाय हा माझा नवसन, रात्रन दिवस पांडुरंगा भगवंता मी तुझं रात्रन दिवस भजन करीन, पण मला बाहेर काढ. काठवळतीला आले बरं का आपण सर्वजण. भगवंता मला बाहेर काढ, मी तुझं रात्रन दिवस भजन करीन. भगवंताला वाटलं एवढा काकोळतीला करीन भजन, मग तुम्हाला सुखरूप बाहेर काढलं बरं का. त्यांनी सुखरूप बाहेर काढलं. पण बाहेर आल्याच्या नंतर आपल्या सर्वांच्या जीवनात एक घटना घडली. बाहेर आले तोपर्यंत भगवंताशी कॉन्टॅक्ट होतं, बोलत होते, असंच पाहत होते, बोलत होते. तुम्ही भगवंताला सगळं काही आपलं आता जसं तुम्ही मला बघतात मी तुम्हाला बघतोय आहे का नाही, हे असे संवाद करीत होते तुम्ही. पण बाहेर आले आणि जे कनेक्शन जोडलं होतं का तोडून टाकलं बाहेर आल्याच्या नंतर. आणि मग आपण कोहम मी कोणे रडायला लागलो. कोहम रडे धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता. कोहम मी कोणे. आणि मग 4 लोक आले 5वी 12वीला सांगितलं, अगं तू सखूबाई आहे, तू ठकूबाई आहे, तू पारूबाई आहे का नाव घेऊन आले? हा तू गंगाराम आहे, तू तुकाराम आहे, तुले का घेऊन आले? हा हे नाव आपल्याला ठेवले, बरोबर आहे का नाही? म्हणजे नाव तुम्हाला ठेवले आणि मग त्या नावाने आतापर्यंत तुमचं निम्म आयुष्य, लहानचे मोठे झाले, मोठ्याचे लग्न झाले, काही म्हातारे झाले आहे का नाही, हे आयुष्य आपलं चाललंय. पण इथं नाव ठेवलेलं आहे. तुम्ही याचा विचार कधी केला का की आपण ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस आपल्या देहाला ते नाव ठेवलं, पण ते नाव तर आपलं नाही. मग आपण नेमकं आहे कोण हा विचार कधी केला? गरज पडली नाही करायची. खायला मिळतंय, राहायला मिळतंय, सगळं काही मुबलक आहे जिथली तिथं, त्यामुळे काय विचार करायचा आहे? पण माऊलीने हे सांगितलंय, हा विचार करायचा. हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी कोण हा करावा विचार, आहे मी कोण हा करावा विचार. करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर मी कोण आहे बा, मी कुठून आलोय आणि इथं आल्यावर करायचं काय, आणि एक दिवस जायचंय तर जायचं कुठं, हा विचार आपल्याला करायचा आहे. मग याच्यासाठी आपल्याला हा जन्म दिलाय, हा देह दिलाय भगवंतानी, हा देह दिलाय आपल्याला कशासाठी? हा विचार करण्यासाठी. मी कोण आहे बाबा, मी आलोय कुठून, आलासी कोठनिया जासी कान्या रे धाया, आलासी कोठनिया जासी कान्या रे धाया, जगदार नाही तुझे आवगी लटकी तुम्हारा, जगदार नाही तुझे आवगी लटकी तुम्हारा. सावध व्हायला सांगितलंय आपल्याला. कुठं?
स्वरूपाच्या ठिकाणी. कारण नाही तर काळ तो माग लागलाय. महाराज म्हणतात काळ घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. ती गार जशी टपती ना वरून पिल्लावर, आता तसा तो काळ असा जबडा फाकून बसलेला आहे. असा वास कधी नेईन सांगता येणार नाही. तैसे काळे लोकांनी पासे, तैसे काळे लोकांनी पासे. उंदीर पाहे बोका तैसा काळ लोकाने तसा काळ टापलेला आहे आपल्यावर. आणि त्या काळाची उडी पडण्याआधी आपल्याला माऊली सांगते की अजून टाइम आहे, जाग व्हा, उठा. अजून तरी होय जगा, अजून तरी होय जगा, अजून तरी होय जगा, अजून तरी देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, म्हणून जाग हो म्हणते. मग आता आपण झोपलेलेत का जागेत? झोपलेत का जागेत आपण? मी मराठीत बोलतोय. हा तुम्ही जागेच पण कुठं? प्रपंचात जागेत, पण स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले. तर म्हणून माऊली म्हणले उठ, अजून वेळ जागे वारे आता, जागे वारे आता, पंढरीनाथा, पंढरीनाथा, जागे चरणी ठेवा माता, जागे चरणी ठेवा माता. तुकोबा व्यथा जन्माच्या, तुकोबा उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा, त्या जन्माच्या जो व्यथा चुकवायची असतील तर जागा हो म्हणले. पण आपण निवांत झोपलोय महाराज, विसरून गेलोय आपण. त्याच्यामुळं गाढ झोप लागली आपल्याला. आता विसरलो कसं ती पाहू. आपण सर्वांचं कनेक्शन कसं तुटलं आणि त्याच्यामुळं विसर कसा पडला ते पाहायचंय आपल्याला, आहे का नाही? महाराज तुमचं नाव काय आहे? सांगा तुमचं नाव काय आहे? नाव भारत नाव आहे. विसरलं कसं आपल्याला पाहिजे बरं का? मी त्यांचं नाव घेतलं म्हणजे त्यांनाच म्हणतोय असं काय नाही. आपल्या सगळ्यांचं नाव तुम्ही सांगितलंय मला असं गृहीत धरा. त्यांचं नाव भारत आहे. आपल्याला विसर कसा पडलाय थोडक्यात आपण पाहणार आहे. मला सांगा, हे भारत महाराज आहेत. भारत महाराज एखाद्या गावाला गेले, त्यांच्या काम असतो. गावाला गेल्याच्या नंतर समजा XYZ मुंबईला गेले. कोण? भारत. कुठे गेलाय? मुंबईला. त्यांच्या काम असतो. गाडी केली, गाडी करून मुंबईला गेले. मुंबईला गेले तर उतरले आणि लागले पेटणी चालायला. त्यांचं काम असेल कुठं, आहे का नाही? मला काय माहिती काय काम आहे, पण गेले तिकडं. मागून एक गाडी आली, त्यांना धडक मारली. त्यांना धडक मारली, ती पडले. पडल्यावर लागलं त्यांच्या डोक्याला.
आणि मग त्यांची याददास्त गेली, स्मरणशक्ती गेली त्यांची. मग ते कोण येतं हे आता त्यांना कळत नाही. ते कोण येतं हे आता त्यांना कळत नाही. कशामुळे कळाना? स्मरणशक्ती गेली. मग आता बुद्धी काम करीत नाही. मग मी कोण आहे, मी भारतीय का कोण आहे काय कळतच नाही. मग तिथं झेंडायला लागलं. मग आता कशाला आलते ती कळन का त्यांना? मी कशाला आलतो बरं, कुठून आलते ती कळन का? कुठून आलेत बी कळायचं नाही, कशाला आलतो ती बी कळायचं नाही. मग भारत तिथं झेंडायला लागला. आता भारत राहिला नाही. मग कोणी भारताचे देश सापलाय. त्या भारतचं सांगतोय मी. भारत राहिला नाही. मग तो तिथं झेंडायला लागला. इकडं जा इकडं जा. खायला भूक लागली कोणाला तरी मागतोय, भाकर द्या, वडापाव द्या, कुणी चहा द्या. आता नाही का आपण दिंडी चहा मागितलं, तिकडून मागून खाल्ला. आपले होते पंगत तरी तिकडे गेले. फुकट होता ना तिकडे, तसं ती फुकट मागायला लागली इकडे तिकडे. कोण? भारत नाही. आता कुठं भारत राहिलाय? हा, मग मला तिथालची मुंबईचे लोक म्हणले यार आपल्या गावात कोणतरी नवीनच येड आलंय. मग मला सांगा आता ती कोण आहेत तिथं मुंबईत? तर कोण म्हणलं बरं येड? आपणच. तिथली लोक म्हणले. आणि मग तुम्हाला नाव ठुलं इथं भारत, कुठल्या लोकांनी ठुलं? इथल्या लोकांनी ठुलं, आहे का नाही? तसं भारत तिथं येड नाव कोणाला ठुलं? भारतला येड नाव कोण ठुलं? तिथल्या लोकांनी म्हणले एक येड आलंय आमच्या इथं, आहे का नाही? मग येड रोज फिरत आहे. मग मला सांगा 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष झालं येड फिरत आहे मुंबईत. मागतय, खातय, राहतय, मस्त टुमटुमीत आहे. वजन वाढलं उलट. असं झालं कुणाचं? येड्याचं, भारतचं नाही, येड्याचं. मग मला सांगा ते येड्याला आता मी कोण आहे हा विचार करण्याची काय गरज? मी कुठून आलोय, मी कोण आहे, मला पोर आहे का नाही, मला बायको आहे का नाही, मला घर आहे का नाही, हा विचार करायची काय गरज आहे का? हा, स्मरणशक्तीच नाही तर विचार करायची काय गरज आहे? मस्त भेटतय, खातय, पितय, राहतय. पण एक दिवशी असेच भाऊ फिरत गेले आणि यांनी बघितलं अरे आपल्या दिंडीतले भारत ना इकडं कुठं हिंडत येत. म्हणजे भारत तुम्ही इकडं कुठं हिंडत आहे? घरची तिकडं बघू दमली, तुम्ही इकडं कुठं हिंडत आहे? ते म्हणले तुम्ही कोण? मी ओळखीत नाही. मी भारत नाही, मी कोण आहे? येडा आहे. ती मान्य करायला तयार नाही तो. पण ह्यांनी सांगितलं बरं का, सारखं सांगितलं. त्यांना एखाद्या वैद्याकडे नेलं, दादांसारख्या वैद्याकडे नेलं. आणि मग सांगून एक दिवस असा अनुभव आला का नाही, मी कोण हेच कळलं त्यांना. कोणाच्या माध्यमातून? भाऊंच्या माध्यमातून. मी कोण आहे? अरे मी तो येडा नाही, मी कोण आहे? भारत हे, एवढंच कळलं. मला सांगा आता भारत त्याच्या घरी येऊ शकतो का नाही? हा, स्मरणशक्ती आली बरं का, फक्त स्मरणशक्ती आली. भारतच होता, फक्त काय झालं? अविद्या पुढळ आलं, स्मरणशक्ती गेलती. पण असताना तुम्ही बी देवच होत. पण काय झालंय? कल्पना आली. रात्री श्रीकांत भाऊनी सांगितलं ना, कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव. अहो तुम्हीच देव येत, तुम्ही शिव स्वरूप येत, पण फक्त विसर पडलाय. आणि हा विसर जर कळून नाही घेतला तर विसरली तया थोर झाली, पचतील खाणी 84च्या. महाराज फक्त भारत येड्याला कळलंय यांच्या माध्यमातून. मी वेड नाही, मी भारत हे. तर भारत त्याच्या घरी आला का? मग भारतला कधी कळणार? आणि आयुष्य गेलं ना संपन. मी कोण आहे, मला जायचंय कुठं, कधी कळून घ्यायचं? भारतचं नाही सांगत मी. हा, कधी कळायचं? भारतने कळून घेतलंय, ते आलं त्यांच्या घरी. आपल्याला कधी कळायचं? हा, कधी कळायचं? आपण कधी कळून घेणार? आणि हे कळून देणारे महात्मे महाराज, आणि ते भगवंतच आलेले तिथं अवताराला, मूर्तीच्या रूपाने अभंगाचं पहिलं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले,
जगी अवतरले उतरयाले दीनजना उतरयाले दीनजना त्यांचे वंदित पायवाने ब्रह्मदीप त्यांचे वंदित पायवाने ब्रह्मदीप त्यांचे वंदित पायवाने ब्रह्मदीप त्यांचे वंदित पायवाने ब्रह्मदूत जाचे वंदित पायवानी ब्रह्मदूत जाचे वंदित पायवानी ब्रह्मदूत जाचे वंदित पायवानी ब्रह्मदूत जाचे वंदित पायवानी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उभरायाले दिनगण उभरायाले दिनगण उभरायाले दिनगण संत आलेत ना महाराज कशासाठी उद्धाराया आणि संत भेट एवढी सोपी आहे का महाराज किती अवघड आहे म्हणजे बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी त्या भगवंताची जर कृपा झाली ना महाराज तर साधू दादा सांगायचे आम्हाला साधू आहे ना जमिनीतून निघत भगवंताची जर कृपा झाली ना तर साधू जमिनीत येतो किती सायस करावं लागले आपल्याला नाम भेटण्यासाठी सहज मिळालंय महाराज सहज काय केलं तुम्ही 8 तास काहीच केलं नाही घरी येऊन तुम्हाला भेटलंय महाराज का तुम्ही गेले कुठं हा म्हणले नाथांना 12 वर्ष तपश्चर्या करावं लागायची त्यावेळेस नाम भेटलं मच्छिंद्रनाथाला किती तपश्चर्या करावं लागली किती दिवस 12 वर्ष आणि तुम्हाला आम्हाला आम्ही सुद्धा तपच केलेलं आहे कारण अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी तुम्ही बी आनंद मागच्या जन्माचं तप आहे म्हणून ही सहज मिळालंय तुम्हाला अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी त्याचे मोठे हरी पैठाळ त्याचे मोठे हरी पैठाळ त्याचे मुखहार पळता हो त्याचे मुखहार पळता हो हरिमुख गाता हर पलकेंचा हरिमुख गाता हर पलकेंचा हरिमुख गाता हर पलकेंचा हरिमुख गाता हर पलकेंचा काय प्रमाणे अनंत जन्मीचे अनंत जन्मीचे सुकृत पदरी सुकृत पदरी म्हणजे अनंत जन्मीचे तुमचं सुकृत होतं म्हणून तुम्हाला हे नाम भेटलंय महाराज नाही तर तुमच्या गावात माणसं नाहीत काय का त्यांना भेटा कारण सुकृत बिलिंदर आहे महाराज मिळत नाही आपल्याला ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या बाबांकडून निवृत्ती दादांकडून अनुग्रह झाला ना अनुग्रह झाल्याच्या नंतर साधना झाल्याच्या नंतर ते प्रथम पंढरपूरला गेले महाराज बघा बरं का साधना झाली आणि पंढरपूर क्षेत्रात गेले भगवंताच्या भेटीसाठी आणि ज्यावेळेस प्रथम भगवंताचं दर्शन घेतलं त्यावेळेस त्यांच्या मुखातून अभंग निघाला म्हणजे मुक्ताबाईला रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव बरवा म्हणजे मुक्ताबाई म्हणली दादा तुला असं काय सुख झालं बाबा अरे म्हणले काय सांगू मुक्ताबाई तोच माझ्यात आहे आत आणि आतलाच तिथं उभा राहिलाय मग मुक्ताबाई म्हणले इथं तो लाखाच्या संख्येने समाज येतोय लाखाव दिंड्याची दिंड्या निघत्यात मग ह्यांना का असं होत नाही ह्यांना का दिसला नाही ह्यांना का दिसत नाही हा एवढं तुला काय सुख झालंय ह्यांना का दिसत नाही
तर ते म्हणले मुक्ता बहुत सुकृताची जोडी म्हणून मागचं सुकृत यांचं बिलिंदरे म्हणले ह्यांना काय भगवंत कळू शकतो का? हा आमचे हे भाऊ सारखं सांगत आहेत कोणाला सुकृत मागच्या जन्मीचं हा पापाचे ढिगाराचे ढिगार पडलेत कसं तुका सांगू? मला माझा न घडत सेवा पूर्ण पुण्य ठेवा वडवैरा. पूर्ण पुण्य ठेवा वडवैरा. तुका मला माझा न घडत सेवा पूर्ण पुण्य ठेवा वडवैरा. पूर्ण पुण्य ठेवा वडवैरा. तुका मला माझा न घडत सेवा पूर्व पुण्य ठेवा वडवला म्हणले. मग आपल्याला काय झालंय मागच्या जन्मीचं पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा. पुण्य फळले बहुत दिवसा. पुण्य फळले बहुत दिवसा. भाग्योदयाचा कसा. भाग्योदयाचा कसा. भाग्योदयाचा ठसा भाग्योदयाचा ठसा झालं सन्मुख तो कैसा. झालं सन्मुख तो कैसा. झालं सन्मुख तो कैसा झालं सन्मुख तो कैसा काय काय सांगितलं? पुण्य फळले. पुण्य बहुत दिवसांनी फळाला आलंय महाराज म्हणून आपल्याला हे नाम भेटलंय महाराज. सद्गुरू भेटलेत. भगवंताची कृपा झाली आपल्यावर सर्वांवर. भगवंताची कृपा होणे म्हणजे काय? भगवंताची कृपा झाल्याच्या नंतर त्याला सांगितलेलं कळतं. म्हणजे म्हणायचं तो जो म्हणला ना हा मला सुद्धा वाटतंय बरं का जरा तुम्ही सांगतात ते बरोबर आहे मला वाटतंय बरं का जरा विचार करतोय मी म्हणायचं त्याची कृपा होती. आणि ज्याला वाटतच नाही त्याची कृपा नाही काहीच नाही त्याच्याकडे. पण ज्याला सांगितलं नाही भाऊ सांगत सारखं वाटत नाही कोणी ना कोणी सांगत ना पण ज्याला वाटतं ना खरं एवढे सांगत येत म्हणले आपण बी त्याचा विचार करावा तर म्हणायचं त्या भगवंताची कृपा झाली. कारण ती मुमुक्षत्व तयार होतं महाराज आतून. मला सुद्धा कधी देव भेट माझा उद्धार कधी होईल काय मी उद्धार भावेना प्रयत बदलले नारायण. ऐसे संत तुम्ही संत जन. तर समाधान चित्त माझे. उद्धार भावेना काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. माझ चित्तात काय आहे? असमाधानी माझं चित्त पण तुम्ही समाधानी करा. मग असं आतून वाटतं ना म्हणायचं भगवंताची कृपा आहे. आणि ज्याला वाटतच नाही ते त्या मार्गावरच नाही म्हणायचं. त्या मार्गावर नाही किती सांगा म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागत. तुका म्हणे किती सांगून न ऐकती आणि पुढे शिंदळीचे पुढे रडती आणि काळणी आली मला वाचवा मला वाचवा वाचविणार कोणीच नाही. आयुष्य दिलं ना त्याच्यात जी करायचं ते केलंच नाही. आणि मग आता काळणी आले मग वरडतोय काय आरडतोय काय मला वाचवा मला वाचवा. देवाला हाका मारायला लागतो आणि देवाचं नावच माहित नाही त्याला. ज्याच्या नावाने हाक मारायचं त्याचं नाव माहित पाहिजे का नाही? पाहिजे ना.
पण नावच माहित नाही, हाका तर बघत नाही, आहे का नाही? कोणी राम राम म्हणतंय, कोणी कृष्ण कृष्ण म्हणतंय, कोणी वासुदेव पांडुरंग, हे नाव धडाका चालू आहे. पण ज्याच्या नावे हाका मारे त्याचे नावच नाही, त्याचं नावच माहित नाही. महाराजांचं नाव भारत सांगितलं महाराज, आहे का नाही? त्यांचंच सांगतो मी, कशाला दुसऱ्याचं घ्यायचं, परत राग यायचा एखाद्याला, त्यांना नाही येत राग, आहे का नाही? मला सांगा ही किती येते, ती किती येतं, तुम्ही एकटे येत का नाही? नाव भारत एक, नाव देव, म्हणून म्हणले आपला तो एक तेने विना सुख जीवा सुख नव्हे. मग भारत किती, नाव किती, एक. पण तोच एक परमात्मा अनंत अवतार घेतले अनंत त्याने. रूपे अनंत वेशे देखले मैं तैसी, माये देखले मैं तैसी, ना फरक ना देवे रे, ना फरक ना देवे रे, खुदा नाम लिखैसी. अनंत अवतार घेतले भक्तासाठी. कोणासाठी घेतले? आपल्यासाठी का भक्तासाठी? विठ्ठल कोणासाठी आला? हा, कोणासाठी आलता? कुंडलिकासाठी आलता. आणि आपलं पळणं सुरू झालं की दाखवली त्यांनी की तुझी भक्ती केल्याच्या नंतर तू भेटतोच, ही लोकाला दाखवण्यासाठी विटे उभा केलाय. युगी 28 विटेवर उभा. मी तर उभा राहा म्हणले, भक्त येते बघत येन, अशी सेवा केल्याच्या नंतर, अशी गुरुभक्ती केल्याच्या नंतर तू आज बी भेटतो. त्यावेळेस भेटला, आज बी भेटतो. गणराज पाटील सांगते त्यावेळेस म्हणले दिवस आज आहे तोच आहे का वेगळा आहे? हवा त्यावेळेची आणि आताची वेगळी का एक आहे? हा, मग त्यावेळेस भेटत होता, आज काय देव काय कुठं गेलाय बाई म्हणली. हा, मागे पुढे तो आम्हापाशी मागे पुढे, तो आम्हापाशी मागे पुढे, तो आम्हापाशी मागे पुढे. जाताना पुढे, जाताना पुढे, तो आम्हापाशी मागे योगी यांच्या ध्यानी ध्याताना ते तो तू आम्हा पाशी मागे पुढे. म्हणजे योगी यांना तुझा तो आमच्या सारख्यांना सहज कळालाय महाराज. कशामुळं? फक्त सद्गुरू जीवनात आले महाराज, सद्गुरू भेट झाली त्याच्यामुळं हे आम्हाला वर्म कळलंय महाराज. माता देवी नाथ देव पाहायचा होता. देव किती? एक.
प्रमाण गेलं की बाजूला जावं लागतं प्रमाणाकडे महाराज. आपल्याला योग देवे अवतार अनेक येतं आणि ज्या त्या अवतारात नाव आहे महाराज. भारत एक आहे, नाव एक आहे. जसं अनंत अवतार घेतले ना, अनंत अवतारात नाव झाले. राम झाला, कृष्ण झाला, विठ्ठल झाला, पांडुरंग झाला, मोठा देवी झाली, काळूबाई झाला, परमसुबा, भैरोबा, किरोबा, खंडोबा, अनेक नावं झाली. बरोबर आहे का नाही? पण त्याचं नाव एक आहे, त्याला नाम म्हणते. त्याचं नाव एक आहे, त्याला नाम म्हणते. मग आता मला सांगा, त्याला जर हाका मारायची म्हणल्यावर नावाने मारायची का नामाने मारायची? ओळखीसाठी नाम आहे आणि हे नाम हाका. जसं आता भारत महाराज किती ते एक, त्यांना नाव एक. पण ते कोणाचे मामा आहेत का नाही? तो कोणाचे दाजी, कोणाचे काका, कोणाचे अण्णा, कोणाचा भाऊ आहे का नाही? मग किती नाव आहेत त्यांना? अनेक नाव आहेत. पण मला सांगा, आता भारत महाराज पंढरपूरला तिकडे चालले दिंडी, आणि ते चालले होते पुढं, आणि मी मागून बघितलं त्यांना. आता ओळख आहे का नाही आमची, पण मी ओळखीलं त्यांना. ते पुढं चालले त्यांच्या नादात. मग बघून तर मी असाचे सगळे विश्व सांभाळायचंय त्याला विश्व सांभाळायचंय. आणि मग तसे हे भगवंत भेटीला चाललेली येतं पुढं दिंडीमध्ये, आणि मी मागून बघितलं. आणि मग मी त्यांना म्हणलं, ओ भाऊ थांबा, ओ भाऊ थांबा. थांबते का? किती भाऊ येतो वाटेल? ओ दाजी थांबा म्हणल्या. दाजी नाही काय, ओ मामा म्हणल्या, ओ काका म्हणल्या. नाही थांबणार ना. पण आता त्यांचं नाव मला माहिती. आता नुसतं म्हणून ओ भरत भाऊ, आता लगेच माग मला कोणतरी नाही बघितलं तरी कोणतरी हाका मारतय रे, आहे का नाही? बघते. मग मला सांगा, राम राम म्हणल्यावर कवाशी राम बघत, कृष्ण कृष्ण म्हणल्यावर, विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर, दिगंबरा दिगंबरा म्हणल्यावर, मसोबा मसोबा म्हणल्यावर कधी बघायचा? त्याचं नाव माहिती करून घ्यावं लागेल महाराज आपल्याला. आणि सद्गुरू ते देतात आपल्याला सर्व साधनाचे सार. मंत्र बीज आणि तो देवच देतात आपल्याला, त्याला नाम म्हणतात. कारण संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि निवडून काढिले ते हे श्रीहरीचे नाव. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती, रिगाला भक्ती बनती जगा देत असो. अहो तो द्यायला सुटलाय, पण आम्ही म्हणतो नको. तुकाराम महाराजांनी तो अनुग्रह घेतला, त्याचा अनुभव आला आणि वाटत सुटले. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. ज्या वेळेस त्यांना अनुग्रह झाला महाराज तुकाराम महाराजांना, त्यावेळेस खरी स्वरूपाची ओळख झाली. मग महाराज तुकाराम महाराजांना राम माहित नव्हता का? कृष्ण माहित नव्हता का? रामकृष्ण ह्या साधना कोणी केल्या नाही? हो, सगळ्या संतांनी केल्या ना. तुकाराम महाराज म्हणले, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ जपा म्हणले. पण उद्धार जर करून घ्यायचा असेल तर साधू कोण? ते म्हणले
मुखी नाम हातीमुख, आईची साक्ष बहुताई. मुखी नाम हातीमुख. आपला विषय जरा थोडासा इकडं होता, थोडासा इकडं आला. आपल्याला सांगायचं काय होतं? आपल्याला नाम सांगायचं होतं देवाच, त्या भगवंताचं. म्हणले राम कृष्ण हरी विठ्ठल केशव. सगळे संतांनी सांगितलं ना, पण नाही जपलं. सगळ्यांनी जपलं, पण म्हणले उद्धार करून घ्यायचा असेल तर अशा संतांना शरण जावं लागल, आणि त्यांच्याकडून जे नाम भेटन त्यांनी उद्धार होईल. म्हणजे याविन अनेक असता पै साधन, या विना अनेक असता पै साधन, या विना अनेक असता पै साधन, या विना अनेक असता पै साधन. वाहत स्नान विठोबाची, वाहत स्नान विठोबाची, वाहत स्नान विठोबाची. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हे जपलं म्हणले सगळ्यांनी. पण मी शपथ घेऊन सांगतो म्हणले यापेक्षा वेगळं साधन, या विन आणि वेगळं दुसरं साधन आहे, त्यांनीच उद्धार होऊ शकतो. मी शपथ घेऊन सांगतो, या विना आणि असता पै साधन वाहत अशी आण. आण म्हणजे मी शपथ घेतो म्हणले आणि सांगतो त्या मार्गाने जावं लागेल. मग माहित नव्हतं काय त्यांना, काय माळ नव्हती काय, नाम रामकृष्ण म्हणत नव्हते काय. मग का जाऊन भंडारे डोंगराव भामचंद्र डोंगराव बसत होते? कशासाठी? हे तर होतं ना माहित. पण तिथं साक्षात्कार झालाय. मग 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार. विठोबा भेटला. आपणाची देव हे गुरु, आपणाची देव आपणाची देव. साक्षात्कार झालाय आणि जी न दिसणार ब्रह्म आकाराला आलंय पुढं तुकाराम महाराजांना भेटायला. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार. विठोबा भेटला निराकार. पण तुकाराम महाराज म्हणले तू असा भेटू नको म्हणले. असा तो पहिला बी भेटला होता म्हणले मला. पुढं मी ज्यावेळेस नामदेव होतो त्यावेळेस भेटला होता ना. मग तोच काय सांगितलं? अरे म्हणले मी असा हातापायाचा नाहीच. तुला जर माझं स्वरूप कळून घ्यायचं असेल आणि मला जाणायचं असेल तर काय करावं लागलं? औंढ्या नागनाथाला. मग अशी संजय म्हणून सांगितलं तिकडे जावं लागेल म्हणले. सद्गुरूच करावं लागतील. आणि मग असं कशाला भेटतं म्हणले? तुला भेटायचंच असेल तर श्री गुरुच्या रूपात ये म्हणले. आणि मग त्याच भगवंताला बाबाजीचं रूप घेऊन यावं लागलंय. मग बाबाजींनी काय सांगितलं? बाबाजींनी आपुले सांगितले नाम सांगितलंय महाराज. का नाव सांगितलं? नाम सांगितलंय. बाबाजीने आपुले सांगितले नाम. मग हे नाम ज्यावेळेस तुकाराम महाराजांना सांगितलं त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले मी ह्या समाजाला सांगू का? बाबाजी म्हणले नाव कुणाला सांगायचं नाही, पुढं लिहून ठेवायचं. दादानी मी ते सांगितलं ना आपल्याला, पुढं लिहून ठेवायचं नाही, कुणाला सांगायचं नाही. विसरलो तरी ज्यांनी दिलंय त्याला विचारा. कोणाला नाही तर लय आता अवघड झालंय. महाराज नाम दिलं ती म्हणते एखाद्याला माहित झालं ना थोडंसं कोणाचं, ती म्हणते अगं माझं पहिलं थोडंसं हाय देणार पण मागचं सारलंय. कोणाच तरी ऐकलेला असतो एखादा शब्द, ही घुसखोरी करायला लागलेत लोक. नाही तर मग शेवटचा शब्द म्हणा ही माझं जरा पहिलंच सारलंय. हा एक कोणचा तरी सांगायचा म्हणजे माहिती करून घ्यायचं. नाम कसं आहे महाराज हे पुढं प्रगट करताना येत महाराज. कारण ज्या वेळेस महादेवानी पार्वतीला हे नामाचा उपदेश केला ह्या नामाचा, त्यावेळेस पार्वतीला एकांतात नेलं महाराज. पुढे नेलं यमुना नदीच्या किनारी पार्वतीला एकांतात घेऊन गेलेत महादेव. पार्वती म्हणली एकांतात जायची काय गरज आहे तर सांगा की. ती म्हणले नाही नाही म्हणले आधीच जण हे उद्धट त्यात करू नये गुह्य प्रगट मोडतील भक्तीच्या वाटा संत जन कोपतील.
हे नाम कुठं प्रगट करताना नाम म्हणजे आपली आई आहे महाराज. मला सांगा तुमच्या आईला चारचा कुणी पदर वाढला तुम्हाला बरं वाटेल का? मग नाम असं आहे ते पुन्हा पुढं प्रगट करायचं नाही. ते गुह्य आहे, गुह्य. आणि ते गुह्य आपल्याला मिळालंय महाराज. म्हणून आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला होती. तोच देव आहे. आणि ते तुकाराम महाराज म्हणतात बाबाजी चैतन्याला, सद्गुरू हे नाम तुम्ही दिले, मी ह्या समाजाला वाटू का? ते म्हणले सांगायचं नाही. मग समाज मला विचारणार आहे ना म्हणले, तुकारामात्वा नेमकं मिळवलं काय या परमार्थात? प्रपंचाची राख रांगोळी केली म्हणले, मग तुला असं काय भेटलं? त्यावेळेस मी समाजाला सांगू काय? ते म्हणले समाजाला खरं सांगू नको, खोटं बोलू नको म्हणले. ते म्हणले काय? खरं सांगू नको, खोटं बोलू नको म्हणले. जे तुला नाम दिलंय हे समाजाला सांगू नको म्हणले. मग सांगू तरी काय? ते म्हणले मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम, कृष्ण हरी मंत्र दिला राम. बाबाजीने आठवले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम. बाबाजीने जे नाम सांगितलं तुकाराम महाराजाला, ज्या नामाने अनुभव आला, आणि तो अनुभव ते नाम सांगण्यासाठी ब्रह्मादिक सुद्धा त्यांच्या पायावर वंदन करतात. अभंगात ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी, 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 ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी. मग अशा नामाने कुणाचा उद्धार झाला नाही हो? नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा कोण नाही नामाने तरलं महाराज. सकळ संतांचा उद्धार झालाय महाराज. एक दरोड्याखोर सुद्धा उद्धार झाला ना, आणि त्यांनी रामायण लिहिलं म्हणे. किती कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण. मग अशा दरोडेखोराचा जर उद्धार होत असेल तर आपल्या सर्वसामान्यांचं दादा सांगायचे, अहो तुम्ही काहीच पाप नाही केलं म्हणले. एखादा टँकर म्हणले दारू पेले असते, ट्रक भर कोंबड्या खाल्ल्या असत्या म्हणले, हा टेम्पो भर बोकडं खाल्ली असते म्हणले. तुम्ही काय पाप केलंय म्हणले? देखणं मारले असते म्हणले 1000 10,000. याच्यावर काय केलंय तेव्हा तुम्ही? मग त्या दरोडेखोरायचं पाप नाही. त्यांनी 7 रान बाम मारली होती, बाम ब्रह्म हत्या केली होती, ती टाकून भरले होते 7 रान. आपल्यासारखीच असे नमुन्याला किती मारले असतील तपास नाही त्याला. हा मग त्याचा जर उद्धार होत असेल तर आपला सुद्धा उद्धार होईल. अभंगाचं 3रं चरण सांगितलं. Brahma
गजाची वंदिती पायवानी ब्रह्मादी 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 गजाची वंदिती पायवानी वंदिती पायवानी हो बारकुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई नामदेव महाराज म्हणतात शेवटच्या चरणात अखंडित नामा वास त्यांचा पाहे अखंडित नामा वास त्यांचा पाहे अखंडित नामा वास त्याचे पाहे अखंडित नामा वास त्याचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. या अभंगावर मी आपल्याला एक थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. हे असंच आसन असं काय नाही, एक सद्गुरूच्या कृपेने मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यापाशी. मी काही कीर्तनकार नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं मी दाईवर आहे.
आपल्याला काही याच्यातलं कळत बी नाही आणि येत बी नाही, पण एक सद्गुरूचा वरद हस्त महाराज ठेवल्यानंतर, नाही तर त्या वाल्यापेक्षा बेकार होतो मी. आमची आई बी आहे त्यांना इथं आलेली, तिला माहिती मी ज्यावेळेस माळ घालायची म्हणलो ना, ते हे हसत होते मला सगळेच. कपिंद्र शिंदे ही, म्हणजे मी असा माणूस आहे की मी सकाळी कोंबडी खाल्लेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळ माळ घातलेली, म्हणजे एवढा त्या वाल्यापेक्षा हे होतो. पण सद्गुरूची कृपा फक्त दृष्टी झाली की पाहायला गेलो मज्जा बघायला, आणि पाहिलं दादांनी तिकडून फक्त बघितलं आणि मी इकडून बघितलं खिडकीतून. ती बसली होती रूम मध्ये, मी फक्त खिडकीतून बघितलं आणि फक्त दृष्टी एक झाली महाराज. आणि काय झालं मलाच कळलं नाही. मी त्याच दिवशी म्हणलं माळच करायची. ती सगळं हीच झालं, म्हणजे चक्रच बदललं. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी माळ घातली आंघोळ करून. ही म्हणले तू ठोतच नसतो, माळ राहणारच नाही म्हणले याची. त्यांचं करील ते काय नव्हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी महाराज. सगळं तो करून घेणार आहेत महाराज. ते आजची सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणावर समर्पित करू. सर्व टाळकरी माळकरी सर्व काही संजूभाऊ श्रीकांत महाराज, कारण त्यांची तळमळ आहे महाराज, त्याच्यामुळं इथं उभा राहायला त्यांनीच उभा केलंय, नाही तर मी कोण उभा राहणार महाराज. कारण घाडवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे. घाडावचे महाराज फक्त याला बोलतं केलंय महाराज. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवलं म्हणले, बोलवलंय म्हणजे रेडाची बोलतं केलं महाराज हे रेड्याला. तुकाराम 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 विठ्ठल जय याला बंद करा पहिलं, मला त्याचं लागतंय.